नमस्कार मित्रांनो, तिसरी बाजूमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहे शेतकरी मित्रांच्या अतिमहत्त्वाच्या विषयावरती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 विषयी आपण संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांमध्ये एका योजनेची जोरदार चर्चा सुरू आहे. ती म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026. ही योजना नेमकी आहे तरी काय? या योजनेचा कोणत्या शेतकऱ्याला फायदा होणार आणि तुम्ही कोणती चूक टाळली पाहिजे, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, चला आपण जाणून घेऊया योजनेविषयी काही माहिती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचे थकीत पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे. या योजनेतील सर्वात मोठी घोषणा म्हणजे 2 लाखापर्यंतचे थकीत पीक कर्ज माफ केले जाणार आहे. याशिवाय जे शेतकरी नियमितपणे कर्जफेड करण्यात आले आहे, त्यांच्यासाठी सरकारने विशेष तरतूद या योजनेत केलेली आहे. अशा शेतकऱ्यांना ₹50,000 प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. सरकारचं म्हणणं आहे की यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवर पण अन्याय होणार नाही. तर मित्रांनो, कोणतीही शासकीय स्कीम आली तर त्याला पात्रता निकष असतात. तर या आपण जाणून घेणार आहोत या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे. उपलब्ध माहितीनुसार अल्पभूधारक शेतकरी, अत्यंत अल्पभूधारक शेतकरी, 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेले शेतकरी, पीक कर्ज घेतलेले शेतकरी, मध्यम मुदतीचे कृषी कर्ज घेतलेले शेतकरी आणि महाराष्ट्रातील सर्व पात्र शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरू शकतात. याचा अर्थ जमिनीचा आकार लहान असो किंवा मोठा असो, अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकते. अंदाजित आकडा हा 5 लाख शेतकऱ्याचा असू शकतो. मित्रांनो, प्रत्येक योजनेला काही अटी शर्ती असतात. त्यामुळे काही व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार नाही. यामध्ये आजी-माजी मंत्री, विद्यमान किंवा माजी आमदार, विद्यमान किंवा माजी खासदार, स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी, आयकर भरणारे नागरिक, दरमहा 25,000 पेक्षा जास्त वेतन घेणारे सरकारी कर्मचारी व काही प्रायव्हेट प्रोफेशनल फॉर एक्झाम्पल वकील वगैरे वगैरे यांचा समावेश होतो. म्हणून पात्रता नीट तपासणे अत्यंत आवश्यक आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण योजनेची पात्रता अपात्रता आपण समजून घेतलेली आहे. आता काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेऊया. पहिली गोष्ट, सर्व प्रकारचे कर्ज माफ होणार नाही. मुख्यतः पीक कर्ज आणि पात्र मध्यम मुदतीचे कृषी कर्ज विचारात घेतले जाणार आहे. दुसरी गोष्ट, कर्जमाफीची कमाल मर्यादा ₹2,00,000 आहे. तिसरी गोष्ट, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ₹50,000 प्रोत्साहनपर अनुदान मिळू शकतं. चौथी गोष्ट, शासनाच्या नोंदी, बँकेची माहिती आणि शेतकऱ्यांची माहिती जुळणं अत्यंत आवश्यक आहे. आणि पाचवी सर्वात महत्त्वाची गोष्ट, ॲग्रीस्टॅग आणि ई-के-वाय-सी पूर्ण केली नसल्यास लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात. तर आता आपण पाहूया शेतकऱ्याला काय करायचं आहे. या योजनेसाठी आपण काय चेक केलं पाहिजे की जेणेकरून आपण या योजनेत अपात्र होऊ नये. आपले आधार कार्ड अपडेट आहे का? आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे का? ॲग्रीस्टॅगवरती नोंदणी झाली आहे का? ई-के-वाय-सी पूर्ण झाली आहे का? बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे का? 7/12 अद्ययावत आहे का? मोबाईल नंबर बँकेत नोंदवला आहे का? मित्रांनो, ही गोष्ट विशेष लक्षात ठेवा. जर तुम्ही ॲग्रीस्टॅगवर नोंदणी केली नसेल, जर तुम्ही के-वाय-सी पूर्ण केली नसेल आणि जर तुमचं आधार कार्ड प्रमाणीकरण झालं नसेल, तर पात्र असूनही तुम्हाला या योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात. म्हणूनच ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण जर हे काम पूर्ण केले नाही, तर ₹2,00,000 कर्जमाफीचा आणि ₹50,000 प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही लाखो शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरू शकतो. ₹2,00,000 पर्यंतची कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ₹50,000 अनुदान आणि नव्याने शेती उभं करण्याची संधी, हे या योजनेचे सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. मात्र लक्षात ठेवा, अनेक वेळा शेतकरी पात्र असूनही लाभापासून वंचित राहतात. कारण कागदपत्रे अपूर्ण असतात आणि ई-के-वाय-सी पूर्ण केलेली नसते. म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या शेतकऱ्यांचे ₹2,00,000 कर्ज माफ होऊ शकते. तुमच्या मते ही योजना शेतकऱ्यांसाठी किती फायदेशीर ठरेल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.